बेभान प्रेम आहे. व्हॉट? म्हणजे मी राईट? मी तुझा प्लान होतो तर हे बघ. म्हणजे तुला वाटलं की तू माझ्यावर प्रेमाचं नाटक करशील म्हणजे अर्जुनचा जळफळाट होईल. तुला बघून तर असं वाटलं नव्हतं की तू इतकी स्वार्थी असशील. खरं सांगू साचे, जेव्हा पहिल्यांदा तुला पाहिलं होतं ना तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो. बरीच स्वप्न पाहिली होती मी. आपला 3 बेडरूमचा फ्लॅट असेल, बँड्रामध्ये मोठी कार असेल, मी, तू आणि आपली मुलं. पण आता काय उपयोग? माझी सगळी स्वप्न धुळीस मिळवलीस तू. जीतू, जीतू, आय एम रिअली 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 सॉरी. प्लीज 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 मला माफ कर. हे बघ, मनापासून मनापासून सॉरी. प्लीज चल मग लग्न कर. म्हणजे तुला गिल्ट वाटतंय तर मग लग्न कर. अगं अर्जुनशी हे बघ साची, तू खरंच खूप स्पेशल मुलगी आहेस आणि मला असं वाटतं की तुझ्या आयुष्यात असा मुलगा यावा जो तुला तुझ्यापेक्षा जास्त बेभानपणे प्रेम करेन. प्रेम निभावण्यासाठी मैत्री गरजेची आहे, पण मैत्री निभावण्यासाठी प्रेमाचा त्याग करावा लागतो. म्हणजे वेडाबाई, मैत्रीचा हात सोड आणि प्रेमाचा हात हातात घे. आणि जर उशीर केलास ना तर एखादी मुलगी तुझ्या मित्राला तर चोरून नेईनच, सोबत तुझ्या प्रेमालाही नेईन. चला निघूया. लिफ्ट मिळेल का? ते काय झालं ना, यावेळेस ऑटो मिळणार नाही, ट्रेनचा काही पत्ता नाही, आणि जर मी चालत गेलो ना तर लेप्टोस्पायरोसिस होईल. माहितीये ना काय असतं? जर उंदीर मामाने पावसात हे केलं असेल आणि जर मी पावसात चालत गेलो तर मला सुद्धा होईल. थँक्यू मुलांनो. मुलांनो, माया आंटीला थँक्यू बोला. थँक्यू आंटी. ते काय ना, ही मुलं कॉलनीतली आहेत, जर भिजली तर आजारी पडतील, हो की नाही? चला ये दादा, चला ना. मुलांनो, मजा येते ना? पिंकी, म्युझिक बघ, एकदम भारी आहे, इम्पोर्टेड आहे माहितीये. गाणी ऐकणार का? ओके देन. ओके 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 ओके. अगं माया, कमालच झाली, तुमच्या गाडीत बसल्यावर पाऊस लगेच थांबला. दॅट्स सो अमेझिंग. बच्चा पार्टी, कणीस खाणार का? माया मॅडम गरमागरम कणीस खाणार ना? नाही, हे बघ प्लीज, मला जायचंय. काय मॅडम, या जगातून एक ना एक दिवस आपल्या सगळ्यांना जायचंच आहे, पण या पावसात गरमागरम कणीस खाण्याची मजा खूप वेगळीच आहे. तुम्हाला माहितीये, साचीना नेहमी मला एक सांगते की देवाला आपल्याला काही सांगायचं असेल ना तर तो नेहमी एक सिग्नल देतो
आणि या क्षणी देवाने असा सिग्नल दिला आहे की ट्रॅफिक सॉलिड आहे. तर मग या पावसात गरमागरम कणीस खाऊनच पुढे जावं, हो की नाही? नाही, हे बघ प्लीज, मला कणीस वगैरे काही नाही खायचं. मला ओके, तुम्ही नका खाऊ. बच्चा पार्टी कणीस खाणार का? चला ये. भुट्टा, माझ्या आयुष्यात ना दोनदा संधी कधीच मिळत नाही, म्हणून जेव्हा जी मिळेल ना तिला दोन्ही हातांनी घट्ट पकडावं. याचं बिल उद्या मी ऑफिसमध्ये पाठवतो, डोंट वरी. आणखी एक गोष्ट, जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात मागे वळून पाहाल ना, तुम्हाला दोन गोष्टींची खंत कायम राहील. पहिली, संधीचं सोनं केलं नाहीत, आणि दुसरी, प्रत्येक क्षण जगला नाहीत. आणि तिसरी, माय एडिशन, गरमागरम भुट्टा खाल्लं नाही. विचार कमी करा आणि मनमुराद जगा. मॅडम, हे अर्जुन सरांचं वॉलेट आहे. चल चल इथून. अरे माया, आपली गाडी तर निघून गेली. पण काळजी करू नका, माझ्याकडे एक आयडिया आहे. चला मुलांनो, या माझ्या मागे. इतकं सोपं नाहीये विचारणं. आय लव्ह यू. आय लव्ह यू बोललो, एवढं सोपं आहे. प्रेम हे व्यक्त करणं सोपं आहे, निभावणं कठीण. प्रेम करताना पावलं थरथरत नाहीये, मग विचारण्यात ओठ का थरथरतायत तुझे, हो ना? थँक्यू. हे लग्न झाल्यानंतर म्हण.
पण जितू, आपण आपल्या घरच्यांना काय सांगायचं? आपण नाही, मी माझ्या आईबाबांना सांगेन की मुलगी खूप सुकडी आहे, इतकी की वारा आला की उडून जाईल. हा, दुःख फक्त याचंच आहे की माझ्या प्रेमाने मी तिचं मन नाही जिंकू शकलो. बरं साची, जर का अर्जुन तुझ्या प्रेमाला नाही म्हणाला तर प्लीज एकदा मागे वळून बघा. कदाचित तुझ्या आधाराची कुणाला गरज असेल. जितू, हा, इट्स ओके. हे बघ साची, तू मला मनापासून आवडतेस, सिरियसली. पण हा माझा प्रॉब्लेम आहे, तुझा नाही. तुझा प्रॉब्लेम फक्त एकच आहे, आणि दॅट्स अर्जुन. गो हेड. मी माझा प्रॉब्लेम सांभाळतो, तू तुझा सांभाळ. आय विल बी बॅक. ओके? हा बोल. अरे ऐक ना साची, कुठं आहेस तू? मला तुझी जेव्हाही मदत हवी असते ना, तू गायब असतेस. एक काम कर, कलिनाला ये 20 मिनिटात. लवकर ये, मी भिजलोय, थंडी वाजते. ओके, थँक्यू, बाय. तुझं नाव ना मिस्टर बावळट हवं. जेव्हा जेव्हा हिरो बनण्याचा प्रयत्न करतोस ना, तेव्हा तेव्हा ती हडळ तुला मध्येच सोडून निघून जाते. तुला माहिती ते शनया तुला कशी जंगलात सोडून निघून गेली होती, ते सुद्धा माथेरानमध्ये. ओ हॅलो, तिने मला नाही, मी तिला सोडलं होतं. अजूनपर्यंत ना त्याच जंगलात फिरत असेल बघ ती. मी असताना माझ्या साचीला कुणी काही बोलायची हिंमत मुळीच नाही. तर तू तुझ्या सगळ्या गर्लफ्रेंड्सना असंच सोडून जाशील माझ्यासाठी? माझ्या नशिबात एखादी गर्लफ्रेंड येईल तेव्हा ना, तुझ्यासारखी अवदसाची माझ्या सोबत आहे. ज्या दिवशी तू माझ्या आयुष्यातून निघून जाशील तेव्हाच एखादी गर्लफ्रेंड माझ्या आयुष्यात येईल. मैत्रीचा हात सोड आणि प्रेमाचा हात हातात घे. आणि जर उशीर केलास ना, तर एखादी मुलगी तुझ्या मित्राला तर चोरून नेईनच, सोबत तुझ्या प्रेमालाही नेईन. नाही, मी तर तुझ्या आयुष्यातून कधीच नाही जाणार. अगं मग मी थोडीच ना तुला असं जाऊ देणार आहे. तूच तर माझ्या म्हातारपणाचा आधार आहेस. आणि तसंही ही प्रेमाभिमाची लफडी आपल्याला झेपायची नाही. तर ज्या दिवशी तू एखाद्या मुलीचा हात प्रेमाने हातात घेशील तेव्हा ती मुलगी कुठेच नाही जाणार. जेव्हा मला माझ्यावर प्रेम करणारी मुलगी भेटेल ना, मी तिला कुठे जाऊच देणार नाही. तिला खोलीत बंद करून टाकेन आणि चावी फेकून देईन. पण काय ना साची, अजून कोणी भेटलीच नाही जी मला आय लव्ह यू बोलेल. प्रेम हे व्यक्त करणं सोपं आहे, निभावणं कठीण. प्रेम करताना पावलं थरथरत नाहीये, मग विचारण्यात ओठ का थरथरतायत तुझे? अर्जुन, मला तुला हे सांगायचंय की माझं तुझ्या माझ्या आयुष्यात ना दोनदा संधी कधीच मिळत नाही. म्हणून जेव्हा जी मिळेल ना, तिला दोन्ही हातांनी घट्ट पकडावं. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात मागे वळून पाहाल ना, तुम्हाला 2 गोष्टींची खंत कायम राहील. पहिली, संधीचं सोनं केलं नाहीत, आणि दुसरी, प्रत्येक क्षण जगला नाहीत. माया, मी ऑफिसमध्ये फोन केला होता, तिथे कळलं तू 2 तास आधीच निघालीस. त्यात तुझा फोन सुद्धा लागत नव्हता. एव्हरीथिंग इज ओके ना बेबी? तू ठीक आहेस ना? हो. हा, मी चेंज करून येते. माया, ऐकून तर घे माझं. मारता मारता वाचलो आपण. एवढा मोठा रस्ता आहे आणि तुला छोटा खड्डा दिसला नाही, तिथेच घुसायचंय. डोकं ठिकाणावर आहे का तुझं? घरी ठेवलंयस की गुडघ्यात आहे? सॉरी ना. ते सॉरी म्हणू नकोस. इम्प्रूव्ह युअर सेल्फ. आय विल नाव. अर्जुन, ऐक ना, मला तुला हे सांगायचंय की साची, काय झालंय? तू अडखळतेस का अशी? ठीक आहेस ना?
ओके बोल. मी जे आहे ना, मला तुला आज हे सांगायचंय, नाही मला हे विचारायचंय की माझं साची काय झालं साची? तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? होय ठिकाणावर आहे अर्जुन. मग काय झालं तुला? मला तुला हे सांगायचंय की या यांच्या आईला ना आत्ताच कॉल करायचा होता. अरे उचल ना. आधी तू सांग तुला काय सांगायचंय ते बोल. अर्जुन बोल. मला तुला खूप दिवसांपासून हे सांगायचंय की तुला लागलं तर नाही ना? तू ठीक आहेस ना? मी ठीक आहे. तू ठीक आहेस? उचल रे तो कॉल. काकी उगाच असे कॉल करणार नाहीत कधी. नक्की तू ठीक आहेस? हो. ओके. हॅलो अर्जुन, अयान घरी आलेला नाहीये. 3 तास झाले मी त्याला कॉल करते, त्याचा कॉल सुद्धा लागत नाहीये. अहो काळजी करू नका, कुठेतरी बिझी असेल. आता प्रत्येक तासाला तो कॉल करून थोडीच सांगेल की मी कुठे आहे, मी काय करतोय. आतापर्यंत असं कधीच झालं नाहीये. मला न सांगता तो कुठेच जात नाही. तुम्ही त्याला काही बोलला होता? तुझ्याशी बोलायला सांगितलं होतं म्हणून तो माझ्याशी. आपल्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही त्याला का ओढत असता? किती वेळा सांगू की त्याला मध्ये नका आणत जाऊ. अहो लहान आहे तो, 1 नंबरचा बावळट आहे. हे बघ, मी आधीच खूप घाबरले. हे असं बोलून तू मला आणखी टेन्शन देऊ नको प्लीज. तू का ओरडतोयस त्यांना? हे बघा, तुम्ही काळजी करू नका. इथेच कुठेतरी त्याच्या मित्राकडे गेला असेल. मी बघतो कुठे आहे तो. मी सांगतो तुम्हाला. काय झालं? नक्कीच काहीतरी गडबड आहे. मी फोन नाही करत आहे वेगळी गोष्ट आहे, पण अयान फोन करत नाहीये म्हणजे नक्कीच गडबड आहे. कारण तो प्रत्येक तासाला त्याच्या आईला कॉल करून सांगतो की तो कुठे आहे, काय करतोय. आणि आता 3 तास झाले त्याचा कॉल नाही आलाय. ओके रिलॅक्स. हे बघ, काळजी नको करूस. आपण आयनला कुठे शोधू शकतो हा विचार कर. अननोन नंबर. हॅलो 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 दादा दादा. अयान अयान माया, 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 तू ठीक तर आहेस ना? हे घे. थँक्यू. एक सांगू माया, पावसात भिजण्याचा आनंद ना वेगळाच असतो. जेव्हा मी लहान होते ना तेव्हा इतकी मजा यायची. तू सुद्धा ट्राय करायला हवास. रिमझिम पाऊस, गरमागरम कणीस, रोमॅन्टिक गाणी, फुल ऑन मस्ती. माया, पावसात हरवलीस का? माझ्याकडे अशा गोष्टींसाठी वेळ नाही. वेळ तर कुणाकडेच नसतो माया. वेळ तर काढावाच लागतो स्वतःसाठी, आपल्या लोकांसाठी. आशेचा किरण तेव्हाच येतो जेव्हा बंद दरवाजाला उघडण्याचं धाडस येतं. बंद दाराआड कायम अंधार असतो माया. बाळा, आपल्या मनाचा दरवाजा उघड. येऊ दे प्रकाशाला. थोडंसं जगण्याचा प्रयत्न तर करून बघ. मी जगत नाहीये माया. तू फक्त जिवंत आहेस. आपण सगळेच जिवंत आहोत, पण मनापासून जगणारे फार कमी आहेत. तू कुणाला संधी तर देऊन बघ जो तुला जगणं शिकवेल. मला कोणाचीच गरज नाहीये. आयुष्य खूप मोठं आहे. तू एकटी चालता चालता थकून जाशील. आपण सगळे एकटेच प्रवास करतो. कोण कोणाची साथ सोडून जाईल काहीच भरोसा नाही. तू सुद्धा कोणासोबत तरी प्रवास सुरू केला होतास ना? कुठे येतो आता? दुसऱ्यांच्या आधारावर जगशील तर लांबचा पल्ला गाठता येणार नाही. लवकरच पाय अडखळतील.
प्रेम विश्वास यामुळे माणूस कमकुवत होत जातो आणि मला कमकुवत व्हायचं नाहीये. हे गरजेचं नाहीये की ज्या चुका मी केल्या त्या तू सुद्धा कराव्या. मी एका चुकीच्या माणसावर प्रेम केलं होतं. जेव्हा तुला कोणी असा भेटेल ना जो फक्त तुझ्यावर प्रेम करेल, तो संपूर्ण जगासमोर एक आधार म्हणून उभा राहील. जो फक्त आणि फक्त तुझ्यावर बेभानपणे प्रेम करेल. मग प्रेम आणि विश्वास ही तुझी ताकद असेल, कमकुवतपणा नाही. माया, अर्जुनला एक संधी तर देऊन बघ.